Good morning, class. How is it going? How are you all? Welcome to my channel Deepa's Education Adda. ऑप्टिक्सच्या 10व्या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की प्रिझम फॉर्म्युला आहे, लक्षात का गेला विसरून? म्यू इक्वल टू साइन ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 होल डिवाइड बाय साइन ए बाय 2. हा प्रिझम फॉर्म्युला होता, आपण तो ऑब्टेन केला होता मागच्या लेक्चरमध्ये. आणि आता त्याच फॉर्म्युल्याला धरून आपल्याला पुढं एक एक्सप्रेशन फाइंड आउट करायचे, ते डेल्टासाठी. डेल्टा म्हणजे काय आहे तर अँगल ऑफ डेव्हिएशन. पण मग आता जे एक्सप्रेशन आपण मिळवणार आहोत ते थिन प्रिझमसाठी आहे आणि त्याला आपण म्हणतोय डेव्हिएशन ड्यू टू ए थिन प्रिझम. थिन प्रिझमच्या मदतीने जे लाईट रेज डेव्हिएट होतील, तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेस आपण प्रिझम वापरतो त्यावेळेस लाईट त्याच्या ओरिजिनल पाथपासून तर डेव्हिएट होतोच होतो, पण त्याच्या कन्स्टिट्युएंट कलरमध्ये विभागला जातो. आणि लाईट रेचा जो ओरिजिनल पाथ आहे त्या पाथपासून ह्या वेगवेगळ्या रंगांचं झालेलं डेव्हिएशन जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युल्याची गरज असेल. आणि तो फॉर्म्युला आज आपण ऑब्टेन करणार आहोत आणि त्यासाठी वापरणार आहोत मात्र थिन प्रिझम. बघा, थिन प्रिझम कशाला म्हणायचं? ए प्रिझम हॅव्हिंग व्हेरी स्मॉल रिफ्रॅक्टिंग अँगल इज कॉल्ड ए थिन प्रिझम. जो प्रिझम रिफ्रॅक्टिंग अँगल दाखवतोय किती तर 10 डिग्री किंवा 10 डिग्रीपेक्षा कमी असा ज्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल आहे किंवा अँगल ऑफ प्रिझम आहे. मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की अँगल ऑफ प्रिझम आपण कॅपिटल एने रिप्रेझेंट करतो आणि थिन प्रिझम अशा प्रिझमला म्हणायचं की ज्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल हा 10 किंवा 10पेक्षा काय आहे, कमी आहे. ठीक आहे, ठेवा लक्षात तुम्ही एवढी गोष्ट. आता पुढे जाऊया. वी नो दॅट द रिफ्रॅक्टिंग इंडेक्स ऑफ अ मटेरियल ऑफ प्रिझम इज गिवन बाय. प्रिझम ज्या मटेरियलपासून तयार झालेला आहे त्या मटेरियलची रिफ्रॅक्टिंग इंडेक्स आपल्याला अशी मिळते, म्यू इक्वल टू म्यू म्हणजे काय झाली तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाली ना, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम. प्रिझमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे प्रिझम ज्या मटेरियलपासून तयार झाला त्या मटेरियलची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्यू इक्वल टू साइन ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 होल डिवाइड बाय साइन ए बाय 2. यातला ए म्हणजे काय आहे तर रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम आणि डेल्टा एम म्हणजे काय आहे तर अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन. ठीक आहे, मग आता बघा थिन प्रिझमसाठी सिच्युएशन कशी असेल. फॉर थिन प्रिझम ए इज व्हेरी स्मॉल. थिन प्रिझम आहे, ए म्हणजे काय असणार आहे तर रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम की जो 10 डिग्री किंवा 10पेक्षा कमी असणार आहे. सो डेल्टा एम इज ऑल्सो व्हेरी स्मॉल. आणि अशा सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस प्रिझमच थिन प्रिझम आहे तर त्याने घडून आणलेलं डेव्हिएशनसुद्धा कसं असणार आहे तर स्मॉल असणार आहे. म्हणजे डेल्टा एमची व्हॅल्यूसुद्धा काय होऊन जाणार आहे तर अजून लहान होऊन जाणार आहे. वी नो दॅट इफ थीटा इज व्हेरी स्मॉल अँड एक्सप्रेस्ड इन रेडियन, थीटा खूप लहान असेल आणि आपण त्याला रिप्रेझेंट करतोय कशामध्ये तर रेडियनमध्ये, त्यावेळेस एक फॉर्म्युला आपण असा ऑब्टेन करतो, साइन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा. ज्यावेळेस थीटा लहान आहे, रेडियनमध्ये रिप्रेझेंट करतोय, केला गेलेला आहे, अशा वेळेमध्ये साइन थीटा म्हणजेच काय असतो तर थीटा असतो. मग आता हे रिलेशन जर मी इथं म्यूच्या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करत असेल तर काय फॉर्म्युला तयार होईल बरं तर जिथं साइन ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 आहे तिथं तयार होईल ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2. आणि जिथं साइन ए बाय 2 आहे त्याला फक्त काय लिहिला जाईल तर ए बाय 2. हा ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 म्हणजे काय आहे तर अँगल ऑफ इन्सिडन्सची फाइंड आउट केलेली किंमत आहे. हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आरची फाइंड आउट केलेली किंमत आहे आणि त्याचा आपण काय पाहतोय तर साइन पाहतोय. आणि याच्या अकॉर्डिंगली ज्यावेळेस साइन थीटा हा नियरली इक्वल टू थीटा असेल म्हणजेच का तर थीटा खूप लहान असेल
म्हणून हा अँगल मी ॲज इट इज लिहीन, ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2. इथं साईन पाहणार नाही, साईन ए बाय 2 इज इक्वल टू काय असेल तर ए बाय 2 असेल. ठीक आहे. मग ह्याच दोन व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करील कुठं तर प्रिझमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठीच्या फॉर्म्युल्यामध्ये. ठीक आहे, जायचं पुढं. इथंपर्यंत कळलं तुम्हाला? बघा, मग म्यू काय असेल, मी इथं साईन नाही लिहिणार, इथं फक्त काय होईल ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2 डिवाइड बाय, इथं सुद्धा साईन ए बाय 2 होता, आता मी साईन लिहिणार नाही, काय लिहिल तर ए बाय 2. ठीक आहे. म्यू इक्वल टू ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय 2. ही जी खालची डिव्हायडेशनमध्ये असलेली टर्म आहे ही जर मी मल्टिप्लाय करून वर नेली तर उलट होईल, 2 बाय ए, की जो काय होता ए बाय 2 होता. ठीक आहे. मग काय बरं होईल, इथं 2 कॅन्सल आउट होऊन जाईल आणि शिल्लक काय राहील, म्यू इक्वल टू ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय ए. हा जो डिवाइड झालेला ए आहे तो दोन्हीकडे डिवाइड आहे, म्हणजे एला सुद्धा आहे आणि डेल्टा एमला सुद्धा डिवाइड बाय काय आहे तर एच आहे. मग मी ए साठीचा डिव्हायडेशनमध्ये असलेला पॅरामीटर आणि डेल्टा एमसाठीचा डिव्हायडेशनमध्ये असलेला पॅरामीटर सेपरेट करून घेते आणि मी असं लिहिते, म्यू इक्वल टू ए बाय ए प्लस डेल्टा एम डिवाइड बाय ए. ठीक आहे. मग काय झालं, म्यू इक्वल टू ए कॅन्सल आउट होऊन जातील आणि इथं राहील 1 प्लस डेल्टा एम डिवाइड बाय ए ॲज इट इज. इथं 1 प्लस होता, लेफ्ट हँड साईडला नेला तर तो झाला -1. म्यू -1 इक्वल टू डेल्टा एम डिवाइड बाय ए. बरोबर ना. हे इक्वल टू साईन आहे म्हणजे मी राईट हँड साईड लेफ्ट हँड साईडला लिहिली काय किंवा लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला लिहिली काय, काही फरक पडणार नाही. मग मी हा डेल्टा एम डिवाइड बाय ए इथं लिहिला लेफ्ट हँड साईडला. डेल्टा एम बाय ए इज इक्वल टू म्यू -1 इकडे लिहिला राईट हँड साईडला. डेल्टा एमसाठी फॉर्म्युला तयार केला, डेल्टा एम इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू -1, ए इथं डिवाइड होता, राईट हँड साईडला नेला तर काय झाला, मल्टिप्लाय झाला. बरोबर आहे. डेल्टा म्हणजेच काय आहे तर डेल्टा एम आहे. इथं आपण म्हणतोय की डेव्हिएशन तर होईल, पण थिन प्रिझम वापरतोय त्यावेळेस हे डेव्हिएशन कसं असणार आहे तर मिनिमम डेव्हिएशन असणार आहे. म्हणून इन केस ऑफ थिन प्रिझम डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एम, देअरफॉर डेल्टा इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू -1. हा कशासाठीचा फॉर्म्युला मिळवला आपण तर डेव्हिएशन ड्यू टू ए थिन प्रिझम. थिन प्रिझम ज्यावेळेस आपण वापरू त्यावेळेस प्रिझममध्ये इन्सर्ट झालेला जो लाईट रे आहे तो किती डिग्रीने डेव्हिएट होईल हा देणारा फॉर्म्युला आपल्याला समोर दिसतोय, स्क्रीनवर दिसतोय. डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू -1. ए म्हणजे काय असेल तर अँगल ऑफ प्रिझम, रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम असं सुद्धा ज्याला म्हटलं जातं, आणि म्यू म्हणजे काय असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ प्रिझम. बघा, द टर्म म्यू -1 इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टिव्हिटी ऑफ द मीडियम ऑफ द प्रिझम. म्यू -1ला आपण काय म्हणणार तर रिफ्रॅक्टिव्हिटी ऑफ मटेरियल ऑफ प्रिझम. द फॅक्टर्स ऑन विच द डेव्हिएशन डिपेंड्स इज ॲज फॉलोज. कोणत्या पॅरामीटरवर हा डेल्टा डिपेंड आहे ते पॅरामीटर्स इथे लिहिलेले आहेत. पहिला जो पॅरामीटर आहे तो तर तुम्हाला इथं फॉर्म्युल्यामध्येच दिसतोय, काय आहे तर अँगल ऑफ प्रिझम, की ज्यावर डेव्हिएशन डिपेंड असणार आहे. दुसरा जो पॅरामीटर आहे तो आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सने लाईट इन्सिडेंट केला जातोय प्रिझमच्या रिफ्रॅक्टिंग सरफेसवर तेवढंच काय असणार आहे तर डेव्हिएशन असणार आहे. तिसरा जो पॅरामीटर आहे तो आहे वेवलेंथ ऑफ इन्सिडंट लाईट, की ज्याच्यावर अँगल ऑफ डेव्हिएशन डिपेंड असतो. आणि चौथा पॅरामीटर आहे की जो इथं फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला दिसतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ प्रिझम, की ज्याला आपण काय म्हणतोय म्यू. बऱ्याचदा MCQजमध्ये किंवा आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की या फॉर्म्युल्यामधला जो डेल्टा आहे तो कशावरती डिपेंड असणार आहे, कोणत्या पॅरामीटरवर डिपेंड असणार आहे. काही पॅरामीटर जे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये दिसतात तो फॉर्म्युला डोक्यात असला तर मला लगेच सांगता येतं की अँगल ऑफ प्रिझमवर किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ प्रिझमवर अँगल ऑफ डेव्हिएशन डिपेंड आहे, आणि उरलेले जे 2 पॅरामीटर आहेत ते मात्र आपल्याला थिअरीवरून लक्षात ठेवावे लागतात. बरोबर ना. चला तर मग अँगल ऑफ डेव्हिएशनसाठीचा फॉर्म्युला तुम्ही डोक्यात ठेवत असाल. कोणाच्या केसमध्ये तर थिन प्रिझमच्या केसमध्ये डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू -1.
आणि 3 मार्कांसाठी पण हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला हा फॉर्म्युला काय करायचा आहे, ऑब्टेन करायचा आहे. थिन प्रिझमसाठीचं डेव्हिएशन आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. कराल ना मग हा प्रश्न 3 मार्कांसाठीचा? मी तुम्हाला ज्या नोट्स आहे त्या ग्रुपवर सेंड करणारच आहे. जायचं मग पुढं. नेक्स्ट पॉईंट जो शिकायचा आहे आपल्याला तो असा आहे, अँग्युलर डिस्पर्शन अँड डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्शन हा फिनॉमिनॉन तुम्हाला माहीत झाला की ज्यावेळेस लाईट प्रिझममध्ये इन्सिडंट होतो, इट इज नॉट ओनली रिफ्रॅक्टेड बट इट स्प्लिट इंटू इट्स कन्स्टिट्युएंट कलर. तो नुसता स्प्लिट होत नाही, तो नुसता रिफ्रॅक्ट होत नाही, तर तो 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये स्प्लिट होतो की ज्या 7 रंगांपासून तो व्हाईट लाईट तयार झालेला आहे. बरोबर आहे ना. आणि हे ज्यावेळेस होतं आपण त्यावेळेस म्हणतो की लाईट अंडरगोज डिस्पर्शन. लाईटने जो फिनॉमिनॉन शो केलेला आहे तो काय आहे, डिस्पर्शन आहे. आणि हा डिस्पर्शन फिनॉमिनॉन घडून आणण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडत होती, प्रिझमची गरज पडत होती. ठीक आहे. मग इथं पुन्हा एकदा डिस्पर्शन ऑफ लाईटची डेफिनेशन तुम्हाला दिसते की जी आपण आधीच्याच व्हिडिओमध्ये शिकून घेतलेली आहे. सेपरेशन ऑफ लाईट इंटू इट्स कन्स्टिट्युएंट कलर इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय असेल, लाईटचं सेपरेशन झालं तिच्या कन्स्टिट्युएंट कलरमध्ये, ज्या कलरपासून लाईट तयार झाला त्याच कलरमध्ये सेपरेशन होणं एका व्हाईट लाईटचं, एका रे ऑफ लाईटचं, त्याला तुम्ही काय म्हणाल तर डिस्पर्शन ऑफ लाईट. पण इथं आपल्याला जो फिनॉमिनॉन शिकायचा आहे तो आहे अँग्युलर डिस्पर्शन. काय बरं आहे हे अँग्युलर डिस्पर्शन? द अँग्युलर सेपरेशन बिटवीन 2 एक्स्ट्रीम कलर्स इन द डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट इज कॉल्ड अँग्युलर डिस्पर्शन. डिस्पर्शन ऑफ लाईट तर आपल्याला माहिती आहे, पण हा अँग्युलर शब्द डोक्यातनं जाता कामा नाही की आपल्याला डिस्पर्शन नको आहे. मला कळलं की 7 रंगांमध्ये लाईट स्प्लिट होणं, व्हाईट लाईट स्प्लिट होणं म्हणजे काय म्हणतोय तर डिस्पर्शन ऑफ लाईट. पण इथं काय आहे तर अँग्युलर डिस्पर्शन आहे. म्हणजे सेपरेशन तर होणार आहे, पण कोणाचं सेपरेशन होतं आहे, सेपरेशन कसं आहे तर अँग्युलर सेपरेशन आहे. ठीक आहे. म्हणजे काहीतरी अँगल करून 2 कलर्स किंवा 2 कलरचे रे ऑफ लाईट हे सेपरेट झालेले आहेत, काहीतरी परस्परांमध्ये अँगल करून. बरं, ते कोणते 2 कलर आहेत तर ते एक्स्ट्रीम कलर आहेत. तुम्हाला माहीत आहे की त्या कलर बँडमध्ये जे कलर्स दिसतात, सगळ्यात पहिल्यांदा दिसतो रेड, त्याच्यानंतर ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. म्हणजे पहिला जो रंग आहे तो आहे रेड आणि शेवटचा जो कलर आहे तो आहे व्हायलेट. म्हणजे अँग्युलर सेपरेशनची डेफिनेशन ज्यावेळेस मी पाहते त्यावेळेस माझ्या असं लक्षात येते की अँग्युलर सेपरेशन आहे कोणामधलं तर बिटवीन 2 एक्स्ट्रीम कलर्स. एक्स्ट्रीम कलर्स म्हणजे पहिला कोण आहे तर रेड आणि शेवटचा कोण आहे तर व्हायलेट. म्हणजे रेड आणि व्हायलेटमध्ये तयार झालेलं अँग्युलर सेपरेशन म्हणजे काय असेल तर अँग्युलर डिस्पर्शन असेल. बघा मी काय बोलले, आलं का लक्षात तुमच्या? द अँग्युलर सेपरेशन बिटवीन 2 एक्स्ट्रीम कलर्स. एक्स्ट्रीम कलर्स कोण म्हणतोय आपण तर रेड अँड व्हायलेट इन द डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट. ज्यावेळेस लाईटचं डिस्पर्शन झालेलं आहे, तुम्हाला डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट मिळालेला आहे, म्हणजे तुम्हाला स्पेक्ट्रम ऑब्टेन्ड झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बघाल की रेडमध्ये आणि व्हायलेटमध्ये किती अँग्युलर सेपरेशन झालं, दॅट अँग्युलर सेपरेशन इज नथिंग बट अँग्युलर डिस्पर्शन. ठीक आहे. मग आता पुढे जाऊयात आपण. इन द केस ऑफ व्हाईट लाईट, रेड अँड व्हायलेट आर द एक्स्ट्रीम कलर्स अँड येलो इज मीन कलर. रेड आणि व्हायलेट काय असणार आहे तर एक्स्ट्रीम कलर असणार आहेत, पहिला आणि हा शेवटचा. स्पेक्ट्रममध्ये असलेला हा पहिला कलर आणि हा शेवटचा कलर. आणि येलो म्हणजे काय असणार आहे तर मीन कलर. की ज्यावेळेस लाईट कोणता आहे, कोणता लाईट तुम्ही यूज करताय डिस्पर्शनसाठी तर व्हाईट लाईट यूज करताय डिस्पर्शनसाठी त्यावेळेस. ठीक आहे. अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर व्हायलेट कलर इज मॅक्झिमम. व्हायलेट कलरसाठीचा अँगल ऑफ डेव्हिएशन कसा असतो तर मॅक्झिमम असतो. अँड दॅट फॉर रेड कलर इज मिनिमम. आणि रेड कलरसाठीचा जो अँगल ऑफ डेव्हिएशन असतो तो काय असतो, मिनिमम असतो. अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टाने आपण रिप्रेझेंट करतो, आहे ना डोक्यात तुमच्या? हे असं का म्हटलं गेलं आहे की व्हायलेट कलरसाठी मॅक्झिमम असेल डेल्टा आणि रेड कलरसाठी मिनिमम असेल? मी तुम्हाला सांगते, डायग्रॅममधून तुम्हाला मी सांगते. व्हाईल अदर कलर्स हॅव व्हॅल्यू इंटरमिजिएट बिटवीन दीज 2 व्हॅल्यूज.
व्हायलेट कलरसाठीचा अँगल ऑफ डेव्हिएशन आणि रेड कलरसाठीचा अँगल ऑफ डेव्हिएशनची ज्या व्हॅल्यूज असतील त्यांच्यामध्येच इतर रंगांच्या व्हॅल्यूज असतील, बरोबर आहे की नाही. मग आता बघा, व्हायलेट कलरचं अँगल ऑफ डेव्हिएशन जास्त कसा आणि रेड कलरचा अँगल ऑफ डेव्हिएशन कमी कसा. मागे तर डायग्राम तुम्ही पाहिलेली आहे, आता मी तुम्हाला ती पुन्हा दाखवते. बघा, प्रिझम दिसतोय तुम्हाला, हा आहे अँगल ऑफ प्रिझम. हा व्हाईट लाईट आहे. प्रिझमचे हे रिफ्रॅक्टिंग सरफेसेस आहेत. व्हाईट लाईटचा एक रे आला आणि तो रिफ्रॅक्टिंग सरफेसला या पॉईंटला काय झाला तर इन्सिडंट झाला. इथून लाईट आतमध्ये येईल. आतमध्ये येत असताना त्याचं काय झालं तर रिफ्रॅक्शन झालं. पण रिफ्रॅक्शन होत असताना इथं काय दिसतं तर डिस्पर्शन ऑफ लाईटसुद्धा दिसून येतं, की ज्यामध्ये लाईट काय झाला तर त्याच्या 7 कन्स्टिट्युएंट कलरमध्ये विभागला गेला. बरं, कोणते 7 रंग ते तर इथं तुम्हाला दिसतील रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. ठीक आहे. आपण असं म्हणतोय की रेड कलरचा अँगल ऑफ डेव्हिएशन कसा आहे कमी आहे आणि व्हायलेट कलरचा अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे डेल्टा जास्त आहे. त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं, आता पुन्हा सांगते. हे बघा, जर व्हाईट लाईटचं रिफ्रॅक्शन झालं नाही आणि डिस्पर्शनसुद्धा झालं नाही तर हा व्हाईट लाईट असा सरळ निघून जाईल, असं सपोजिशन आपण केलं होतं, बरोबर आहे. आणि तसं तर काही होत नाही. लाईट रिफ्रॅक्ट झाला, डिस्पर्ससुद्धा झाला, प्रिझममधून तो बाहेरसुद्धा आला. तुम्हाला एक स्पेक्ट्रमसुद्धा मिळाला की ज्या स्पेक्ट्रममध्ये 7 रंग आहेत, म्हणजे व्हाईट लाईटचे कन्स्टिट्युएंट कलर्स आहेत. असा कन्स्टिट्युएंट कलर्स असलेला तुम्हाला काय मिळाला तर स्पेक्ट्रम मिळाला. तो स्पेक्ट्रम तुम्हाला असं वाटतोय की ह्या पॉईंटपासून आला आहे. इथं ज्यावेळेस तुम्ही पाहताय त्यावेळेस तुमच्या डोळ्यांना असं वाटतंय की तो इथून आलेला आहे, पण तुम्हाला माहीत आहे की तो इथून नाही आलेला. तो लाईट कुठून आलेला आहे तर इथून आलेला आहे. ठीक आहे. मग ह्या रेड कलरसाठी लाईटचा ओरिजिनल पाथ हा आहे आणि रेड कलर आपल्याला कुठं दिसतोय तर इथं दिसतोय. म्हणजे ह्या ओरिजिनल पाथपासून रेड कलरपर्यंतचं झालेलं जे डेव्हिएशन आहे, इथं जो अँगल मला मिळणार आहे तो काय आहे तर अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर रेड कलर. ठीक आहे. इथं जो काही अँगल असेल तो असेल. आत्ता पहा बरं, हा लाईटचा ओरिजिनल पाथ आहे आणि व्हायलेट कलर कुठं तुम्हाला दिसतोय तर इथं दिसतोय, हो की नाही. मग इथं जो अँगल तयार झाला त्याला मी रिप्रेझेंट करते डेल्टा व्हीने. आता तुम्ही पहा बरं, डेल्टा आर हा डेल्टा व्हीपेक्षा तुम्हाला कसा दिसतोय तर लहान दिसतोय. म्हणूनच आपण असं म्हणतोय की रेड कलरसाठीचा अँगल ऑफ डेव्हिएशन हा लहान आहे आणि व्हायलेट कलरसाठीचा अँगल ऑफ डेव्हिएशन कसा आहे तर मोठा आहे. कळलं तुम्हाला. आता पुढे जाऊयात. अँग्युलर डिस्पर्शनचे डेफिनेशन तर मी शिकली. आता ह्या डेफिनेशनचा वापर करून मी अँग्युलर डिस्पर्शन लिहिते कोणासाठी तर व्हाईट लाईटने ऑब्टेन केलेल्या स्पेक्ट्रमसाठी. बघा, मी कसं लिहू शकते हे अँग्युलर डिस्पर्शन तर डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. अँग्युलर डिस्पर्शनची डेफिनेशन आहे, डोक्यात का विसरली. द अँग्युलर सेपरेशन, कुणामधलं सेपरेशन बिटवीन 2 एक्स्ट्रीम कलर्स in the dispersed beam of light is called angular dispersion. अँग्युलर सेपरेशन आहे, अँगलमध्ये झालेला फरक आहे. आणि फरक कसा फाइंड आउट केला जातो तर वजाबाकी करून फाइंड आउट केला जातो, बरोबर आहे ना. एक्स्ट्रीम कलर व्हायलेट असेल सगळ्यात शेवटचा आणि रेड असेल सगळ्यात पहिल्यांदा. त्यांच्यामध्ये झालेलं अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा व्ही, व्हायलेट कलरसाठी रेड कलरसाठी झालेलं अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा आर. आणि यांची वजाबाकी ज्यावेळेस मी घेते त्यावेळेस मला काय मिळतं अँग्युलर डिस्पर्शन नावाचा पॅरामीटर. ठीक आहे. बट फॉर थिन प्रिझमसाठी डेल्टा तुम्ही फाइंड आउट केला, काय होता बरं तो डेल्टा इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1. आता थिन प्रिझमसाठी जर मी अँगल ऑफ डेव्हिएशन लिहित असेल फॉर व्हायलेट कलर, मग मी कसं बरं लिहील डेल्टा व्ही इक्वल टू ए, अँगल ऑफ प्रिझम लिहिला ए. व्हायलेट कलरसाठीची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू व्ही मायनस 1, बरोबर ना. रेड लाईटसाठीचा अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा आर इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू आर मायनस 1. ठीक आहे. डेल्टा व्ही आणि डेल्टा आरच्या व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे अँग्युलर डिस्पर्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूयात आणि बघूयात काय येते. बघा, डेल्टा व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस 1 मायनस डेल्टा आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते ए इन ब्रॅकेट म्यू आर मायनस 1.
एने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात. ए इंटू म्यू व्ही मायनस ए, ए इंटू म्यू व्ही मायनस ए, ए इंटू 1 ए. हा इथला मायनस इथं ॲज इट इज. ए इंटू म्यू आर, ए इंटू म्यू आर. बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस होता म्हणून आतमधलं साईन चेंज झालं, मी इथं केला प्लस. ए इंटू 1 ए. ठीक आहे, इथं मायनस ए आणि इथं प्लस ए दिसतोय, म्हणजे आपण यांना काय करू शकतो तर कॅन्सल आउट करू शकतो. मग आता शिल्लक काय राहिलं, ए इंटू म्यू व्ही हा इथला मायनस ए इंटू म्यू आर. ए आणि ए सबस्ट्रॅक्शनच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दिसतात आहे, म्हणजे तुम्ही काय करू शकता, यांना कॉमन काढू शकता. मग मी ए कॉमन काढला इथं बाहेर, आतमध्ये कोण राहिला, म्यू व्ही मायनस म्यू आर. बरोबर आहे. आणि हे काय आहे तर अँग्युलर डिस्पर्शन आहे. बघा, व्हाईट लाईट ज्यावेळेस थिन प्रिझममधून पास झाला त्यावेळेस तो नुसताच रिफ्रॅक्ट झाला नाही, तर त्याचं काय झालं, डिस्पर्शन झालं. आणि त्या डिस्पर्शनचं आपण काय घेतोय तर अँग्युलर डिस्पर्शन घेतोय. आणि अँग्युलर डिस्पर्शन म्हणजे काय आहे तर अँग्युलर सेपरेशन आहे कुणामधलं तर दोन एक्स्ट्रीम कलरमधलं. शेवटचा असतो व्हायोलेट आणि पहिला काय असेल तर रेड. आणि ह्या दोघांमधलं जे अँग्युलर सेपरेशन आहे, म्हणजेच की ज्याला आपण अँग्युलर डिस्पर्शन असं म्हणतो, ते मला असं ऑब्टेन करता आलं, अँग्युलर डिस्पर्शन इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. फॉर्म्युला राहील लक्षात. या फॉर्म्युल्याचा वापर करून जर काही एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये आलं तर ते आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे, हो की नाही. अँग्युलर डिस्पर्शन फाइंड आउट करायला सांगितलं तर आपल्याला अँगल ऑफ प्रिझम गिव्हन असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायोलेट लाईट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर रेड लाईट गिव्हन जर असेल आपल्याला, तर ह्या 3 पॅरामीटरचा वापर करून आपल्याला अँग्युलर डिस्पर्शन अगदी सहज फाइंड आउट करता येतं. ठीक आहे ना, आलं लक्षात हा पॉईंट तुमच्या. सोपं होता ना. डेव्हिएशन, सगळ्यात पहिल्यांदा आपण आधी डेव्हिएशन ड्यू टू ए थिन प्रिझम शिकलो आणि त्यानंतर मी तुम्हाला शिकवलं अँग्युलर डिस्पर्शन. आता जो तिसरा पॉईंट आपल्याला शिकायचा आहे तो आहे डिस्पर्सिव्ह पॉवर. जायचं मग पुढं. हे जे अँग्युलर डिस्पर्शन आहे, जर आपल्याला विचारलं गेलं की अँग्युलर डिस्पर्शन कोणत्या पॅरामीटरवर बेस्ड आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. पहिला पॅरामीटर आहे रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. तो रिफ्रॅक्टिंग अँगल तर आपल्याला फॉर्म्युल्यामध्येच दिसतोय ना, म्हणजे आपल्याला फार काही लक्षात ठेवण्याचं गरज पडत नाही की ज्यावेळेस फॉर्म्युला माझ्या डोक्यात आहे, अँग्युलर डिस्पर्शन इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल ऑफ प्रिझम, म्यू व्ही आणि म्यू आर पाहून तर आपल्याला ते सहज लक्षात राहणार आहे. आणि तिसरा जो पॅरामीटर आहे तो आहे द कलर अंडर कन्सिडरेशन. कोणत्या कलर्ससाठी तुम्ही अँग्युलर डिस्पर्शन मिळवताय त्याच्यावरही काय डिपेंड असेल तर अँग्युलर डिस्पर्शनची व्हॅल्यू डिपेंड असेल. ठीक आहे. त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे डिस्पर्सिव्ह पॉवर. ओमेगा या लेटरने मी ती रिप्रेझेंट केलेली आहे. आणि डिस्पर्सिव्ह पॉवर असते काय तर डेफिनेशन तुम्हाला दिसते बोर्डवर. द रेशो ऑफ अँग्युलर डिस्पर्शन. अँग्युलर डिस्पर्शनचा फॉर्म्युला डोक्यात आहे. अँग्युलर डिस्पर्शन इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. हा रेशो आहे कुणाचा, अँग्युलर डिस्पर्शनचा. अँग्युलर डिस्पर्शन कुणामध्ये झालं, बिटवीन द एक्स्ट्रीम कलर्स. कोणाबरोबर घेतलेला, टू द डेव्हिएशन ऑफ द मीन कलर इज कॉल्ड डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ द मटेरियल ऑफ प्रिझम. अँग्युलर डिस्पर्शनचा मीन कलरच्या डेव्हिएशन सोबत घेतलेला जो रेशो आहे तो रेशो म्हणजे काय असेल तर डिस्पर्सिव्ह पॉवर असेल. डिस्पर्सिव्ह पॉवर असते काय तर डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ अ प्रिझम इज इट्स एबिलिटी टू डिस्पर्स ए बीम ऑफ लाईट इन टू इट्स कन्स्टिट्युएंट कलर. ही एका प्रिझमची पॉवर आहे, ही एका प्रिझमची एबिलिटी आहे काय करण्याची तर व्हाईट लाईटला त्याच्या कन्स्टिट्युएंट कलर्समध्ये विभागण्याची. आणि ही जी प्रिझमची एबिलिटी आहे तिला काय म्हणून आपण आयडेंटिफाय करतो तर डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ प्रिझम म्हणून आयडेंटिफाय करतो. ठीक आहे. बघा, व्हाईट लाईटच्या स्पेक्ट्रममध्ये असतं काय, इन स्पेक्ट्रम ऑफ व्हाईट लाईट व्हायोलेट अँड रेड आर 2 एक्स्ट्रीम कलर्स. व्हायोलेट शेवटचा आहे आणि रेड पहिला रंग आहे, म्हणजे हे 2 शेवटचे रंग आहेत की ज्याला आपण एक्स्ट्रीम कलर्स असं म्हणतोय. आणि मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की येलो कलर कन्सिडरेड ॲज मीन ॲप्रॉक्सिमेट कलर.
येलो कलरला तुम्ही काय म्हणून कन्सिडर कराल तर मीन कलर म्हणून कन्सिडर कराल, म्हणजेच ॲप्रॉक्सिमेट कलर म्हणून कन्सिडर कराल. मग अशा सिच्युएशनमध्ये डिस्पर्सिव्ह पॉवर कशी लिहिली जाईल तर ओमेगा इज इक्वल टू, बघा हा रेशो आहे, तुम्हाला दिसतंय की एक गुणोत्तर आहे, कोणाचं कोणाबरोबर घेतलेलं तर अँग्युलर डिस्पर्शनचं मीन डेव्हिएशन सोबत घेतलेलं, हो की नाही. मीन डेव्हिएशन म्हणजे हे काय आहे तर डेव्हिएशन फॉर येलो कलर, म्हणून मी इथं काय लिहिला तर डेल्टा वाय लिहिला. आणि अँग्युलर डिस्पर्शन फॉर टू एक्स्ट्रीम कलर्स म्हणजे काय आहे तर डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर यांची काय आहे तर वजाबाकी आहे, आणि यांना आपण काय म्हणतोय तर अँग्युलर डिस्पर्शन असं म्हणतोय, बरोबर ना. डेल्टा वाय इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1, हे आपण डेव्हिएशन फाइंड आउट केलं. डेव्हिएशन ड्यू टू ए थिन प्रिझममधून मिळालेला आपला फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू ए म्यू मायनस 1. मी इथं फक्त काय केलं तर तो येलो कलरसाठी कन्व्हर्ट केला, डेल्टा वाय इज इक्वल टू ए म्यू वाय मायनस 1, ठीक आहे. आणि डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर की ज्याला आपण अँग्युलर डिस्पर्शन म्हणत होतो, तो सॉल्व करून करून पुढं मी एक फॉर्म्युला अँग्युलर डिस्पर्शनसाठीचा मिळवला, तो असा होता ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर, बरोबर आहे ना, की ज्याला आपण काय म्हणतोय तर अँग्युलर डिस्पर्शन असं म्हणतोय. अँग्युलर डिस्पर्शनचा फॉर्म्युला हा ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर, आणि हा ऑप्टेन करायला आपण सुरुवात कशापासून केली होती तर डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर पासून केली होती. म्हणजे हे काय आहे तर आपलं अँग्युलर डिस्पर्शन आहे, ठीक आहे. मग मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते अँग्युलर डिस्पर्शनसाठीची, बघा ओमेगा इक्वल टू अँग्युलर डिस्पर्शनसाठीचा फॉर्म्युला ए इन ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर डिवाइड बाय, इथं काय आहे तर डेल्टा वाय. डेल्टा वायचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ए इन ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1, की जे काय आहे तर डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे. आपण कन्वर्ट केला कशासाठी, फक्त येलो कलरसाठी, कारण मीन कलरसाठीचं डेव्हिएशन मला इथं डिनॉमिनेटरमध्ये लिहायचं होतं ना, म्हणून हा ए ह्या एला अँगल ऑफ प्रिझमला कॅन्सल आउट होईल, आणि ओमेगासाठीचा फॉर्म्युला असा शिल्लक राहील, म्हणजेच डिस्पर्सिव्ह पॉवर ऑफ प्रिझमसाठीचा फॉर्म्युला असा तयार होईल म्यू व्ही मायनस म्यू आर डिवाइड बाय म्यू वाय मायनस 1, ठीक आहे. बघा It is clear from above equation is that dispersive power depends only on the material of prism and not depends on the angle of prism. म्हणजे ही जी डिस्पर्सिव्ह पॉवर आहे ती डिस्पर्सिव्ह पॉवर कधीच अँगल ऑफ प्रिझमवरती डिपेंड असणार नाही, कारण अँगल ऑफ प्रिझम तुम्ही काय करून टाकला, कॅन्सल आउट करून टाकला. म्हणजे ही कशावर डिपेंड असेल तर ज्या मटेरियलपासून प्रिझम तयार झालेला आहे, हो की नाही. कारण इथं शिल्लक काय राहिली तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम फॉर व्हायलेट कलर, फॉर रेड कलर, फॉर येलो कलर, आणि हे कशावरती डिपेंड असणार आहेत ह्या व्हॅल्यूज तर त्या प्रिझमच्या मटेरियलवरती, किंवा कोणत्या मटेरियलपासून तो प्रिझम तयार करण्यात आला त्या मटेरियलवरती. म्हणून मग ही गोष्ट लक्षात ठेवायची की डिस्पर्सिव्ह पॉवर ही अँगल ऑफ प्रिझमवर डिपेंड नसते, ती कोणावरती डिपेंड असते तर मटेरियल ऑफ प्रिझमवर डिपेंड असते, ठीक आहे. तर आज मी तुम्हाला 3 पॉईंट शिकवले. पहिला होता डेव्हिएशन ड्यू टू ए थिन प्रिझम, त्यानंतरचा पॉईंट मी तुम्हाला शिकवला अँग्युलर डिस्पर्शन, आणि तिसरा पॉईंट मी तुम्हाला शिकवला डिस्पर्सिव्ह पॉवर. आपण तिघांसाठीही फॉर्म्युले ऑब्टेन केलेले आहेत, तर ते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. हे जे फॉर्म्युले आहेत ते एक्सप्रेशनच्या फॉर्ममध्ये आहेत. ही एक्सप्रेशन ऑब्टेन करण्यासाठीचे 2 किंवा 3 मार्कांसाठीचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. हे 3ही पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत, म्हणून मग या 3ही पॉईंटशी रिलेटेड जे फॉर्म्युले आहेत ते आपण आपल्या डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. काही डेफिनेशन्स मी तुम्हाला शिकवल्या अँग्युलर डिस्पर्शनसाठीच्या, डिस्पर्सिव्ह पॉवरसाठीच्या, त्याही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थिन प्रिझम म्हणजे काय हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, आणि माझी अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून की ते तुम्ही अगदी सहज शक्य कराल. त्यामुळं आता इथंच थांबते. लवकरच भेटेल माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.